नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली आणि तेव्हापासून सुरू झालेला चलन कल्लोळ आजतागायत काही थांबलेला नाहीये, तो कायम आहे. या चलन तुटवड्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय. मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी बनावट नोटा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. अनेक प्रकारांचा पोलिसांनी पर्दाफाश सुद्धा केलेला आहे. नाशिकमधलं छबू नागरे प्रकरण आपल्या समोरच आहे. पण या नव्या नोटा बाजारात येऊन उणेपुरे 2 महिने सुद्धा पूर्ण झालेले नाहीये, तोवर त्यांची नक्कल कशी काय केली जाते? एवढ्या राजरोसपणे या बनावट नोटा छापल्या जात आहेत, त्या कोणाच्या वरदहस्ताखाली? मुळात एवढी नाकाबंदी करून सुद्धा बनावट नोटा छापण्यात सरकारला अपयश येतंय, हे का? याच विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, पुण्याहून माझ्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर बनावट नोटांच्या संदर्भातले अभ्यासक विवेक खरे हे देखील आपले विचार मांडतील या ठिकाणी, आणि बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर औरंगाबादहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच पुण्याला जायचंय विवेक खरे यांच्याकडे. विवेक खरे, नव्या नोटा बाजारात येऊन 2 महिने सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्णपणे नवं डिझाईन, तशाच प्रकारची शाई, तशाच प्रकारचा कागद उपलब्ध करून खोट्या नोटा छापणं शक्य कसं काय झालंय? तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, क्राईम इज ऑलवेज अहेड ऑफ लॉ. तसंच 2000 रुपयाची नवीन नोट हातात आल्यानंतर त्यासारखी तशीच नव्हे नोट तयार करणं हल्ली या बदललेल्या टेक्नॉलॉजीमध्ये इतक्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, 48 तासामध्ये शक्य झालं असेल. आणि हे म्हणजे हाय रिझोल्युशन स्कॅनर उपलब्ध आहे. एखादा पेपर चांगल्या क्वालिटीचा मिळवला, त्याला काही व्हॅक्सिंग केला आणि तशी बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्या नोटाही आपल्याला तपासल्यानंतर पकडता येऊ शकतात. तशा यंत्रणा उपलब्ध आहेत. पण तशा यंत्रणा म्हणजे आता सामान्य मी आता बाजारात समजा गेले तशा नव्या नोटा घेऊन, ज्यांचा माइंडसेट आहे. बर, विवेक खरे, यामध्ये मुद्दा असा आहे तुम्ही गेला तर तशा ओळखणं आता याच्यासाठी हा नाही, तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा. फक्त छोटासाच प्रश्न एवढा आहे की या जुन्या नोटा एक्सपर्ट्सना, म्हणजे खोट्या नोटा आहेत, बनावट नोटा आहेत, त्या एक्सपर्ट्सना ओळखता येतील. माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस किंवा एखादा साधा शेतकरी ज्याच्या हातात मुळातच आधी नोटा कमी आहेत, त्याच्यात एखादी जर बनावट नोट आली तर तो ओळखेल कसा काय? या प्रश्नाचं उत्तर रिझर्व्ह बँकेचे जर कोणी अधिकारी आता इथे असते तर मी डायरेक्ट विचारलं असतं त्यांना. त्यांनी गेली 20 वर्ष हा जो सगळा घोळ चालू आहे, पर्टिक्युलरली आपण 96-97 साली नोटा आयात केल्यानंतरच या देशामध्ये प्रथमतः खोट्या नोटांचा विषय चर्चेला आला. बर, याला रिझर्व्ह बँकेचे पदाधिकारी, सरकारी यंत्रणा म्हणजे केंद्र शासनाचं अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय, यातले अनेक वरिष्ठ पदाधिकारी, अधिकारी, राजकारणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. या देशाला शास्त्रशुद्ध पद्धतीने नोट कशी तपासावी यापासून वंचित ठेवण्याचा आजपर्यंत यशस्वी प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे. बर, ठीक आहे. आपण पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारूया. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही विवेक खरे मांडलेला आहे. विचारा. ठीक आहे, आपल्याकडे भाजपचे प्रतिनिधी आहेत विश्वास पाठक. विश्वास पाठक, आता थेट आरोप केलेला आहे की सरकारी यंत्रणांनी हे जाणून बुजून या बनावट नोटा कशा ओळखाव्या याच्यापासून, या यंत्रणेपासून सामान्य नागरिकांना दूर ठेवलेलं आहे. थेट आरोप केलेला आहे तुमच्यावर. नाही, ही गोष्ट नक्कीच खरी आहे आणि म्हणूनच या नोटांच्या बद्दल नरेंद्र मोदींनी हे 8 नोव्हेंबरला घेतलेलं एक मोठं पाऊल आहे. हे मान्य आहे की या चोर आणि पोलिसाच्या खेळामध्ये चोर हा नेहमीच पुढे राहिलेला आहे. त्यामध्ये त्या चोरावर कारवाई करणार कोण आणि तशी स्थिती निर्माण झाल्यानंतर तसं धैर्य दाखवणार कोण, तर हे धैर्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात काउंटरफेट नोट्स या बाजारात येतात आहे किंवा पाकिस्तानमधनं जवळजवळ 5 लाख कोटीचे नोटा या तयार होऊन इन्फ्यूज होणार आहे, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात त्यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला. नाही, ठीक आहे, तो जुन्या नोटांच्या बाबतीत होतं. नव्या नोटा सुद्धा तितक्याच तत्परतेने छापल्या जातात. म्हणजे एवढी नाकेबंदी सरकार करतंय, हे सरकारचं अपयश म्हणायला हवं. मग नाही, तेच म्हणतो की चोरांचं प्रमाण हे नेहमी जास्त आहे आणि चोरांचं जे मानसिकता जोपर्यंत आपण त्याला पूर्ण ठेचून काढत नाही तोपर्यंत चालतच राहणार आहे.
याच्यामधला मुख्य मुद्दा असा आहे की ही जी चोरी आहे किंवा ज्या प्रकारच्या ऍक्शन्स आहे पटापट घेतल्या जातात आहे आणि ताबडतोब पकडल्या जात आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही ऍक्शन घ्यायची सुरुवात झालेली आहे. तामिळनाडूच्या मुख्य सचिवाच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतलेली आहे. नंतर आपण आता ऑगस्ट प्रकरणी त्यागींना आपण ऍक्शन घेतलेली आहे. खेतांच्या विरुद्ध ऍक्शन घेतलेली आहे. मूळ मुद्दा असा की कायद्याचं राज्य आणि त्याचं एन्फोर्समेंट हे किती कठोरपणे आणि ठीक यशस्वीपणे आहे, सगळ्या करतो. मुद्द्यांमध्ये कायद्याचं राज्य यावं अशी अपेक्षा आहे, पण सध्या तत्परतेने या नोटांच्या बाबतीत काहीतरी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत. डॉक्टर महाजन, आताच विवेक खरेंनी आरोप केलेला होता की संपूर्णपणे सरकार आणि सरकारी यंत्रणा यांनी जनतेला या संपूर्ण नव्या नोटा, माफ करा, बनावट नोटा कशा ओळखायच्या या सिस्टीम पासूनच वंचित ठेवलेल्या आणि ते सुद्धा जाणून बुजून. सहमत आहात का तुम्ही या आरोपाशी? विषयापुरतंच बोलायचं झालं तर 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता झालेल्या ऐतिहासिक घोषणेनंतर जी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीच्या चौकटीतच बोललं पाहिजे. अन्यथा मागं किती जायचं यालाही काही मर्यादा आहेत. मागं किती जायचं याला मर्यादा आहेत. उदाहरणार्थ असाही प्रश्न विचारता येईल की रावणानं सीता पळवून नेली तेव्हा तुम्ही कुठे होतात? त्यामुळं मागे इतिहासात पुराणात किती जायचं हा नाही, आपण पुराणातली वांगी पुराणातच सोडून आज या real and सध्याच्या present स्थितीबद्दल danger जे आहे, बोलूया. त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं, नाही मला पूर्ण करू द्या, मध्ये बोलू नका, मला पूर्ण करू द्या. आय हॅव नॉट येट कम्प्लिटेड. मी असं म्हणतोय की 8 नोव्हेंबरला ज्या 3 उद्दिष्टांसाठी ही घोषणा करण्यात आली ती तिन्हीच्या तिन्ही उद्दिष्ट असफल झाली आहेत, फेल गेलेली आहेत, हे आता पुरेसं लक्षात आलेलं आहे. बनावट नोटांचा प्रश्न जिथपर्यंत आहे तिथपर्यंत बनावट नोटा या काही फक्त पाकिस्तानात, बांगलादेशात, नेपाळमध्येच छापल्या जात नव्हत्या. हे आता गेल्या आठवड्यात सिद्ध झाले. कोल्हापूरच्या डॉक्टरांनी बनावट नोटा छापल्या, नाशिकच्या डॉक्टरांनी बनावट नोटा छापल्या. आपल्याला आठवत असेल तर एक 10 दिवसापूर्वी फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमावर एकाच नंबरच्या 2,000च्या नोटा आल्या होत्या. आता एकाच नंबरच्या 2,000च्या नोटा कशा आल्या हो? म्हणून आज रिझर्व्ह बँकेनं छापलेल्या नोटांच्या पैकीच कोणत्या खऱ्या आहेत आणि कोणत्या खोट्या आहेत याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं की आज बँकांकडे खोट्या नोटा डिटेक्ट करणारी जी यंत्र आहेत त्या यंत्रांमध्ये 2,000ची नवी नोट खोटी आहे का खरी आहे हे ओळखताच येत नाही. अशी ती यंत्र आहेत. म्हणजे नव्या नोटा काढायच्या तर त्या नव्या नोटाला साजेशी यंत्र आणायला पाहिजेत. एवढं सुद्धा ज्यांच्या डोक्यात आलं नाही त्यांनी कशाला उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्यात. बरं, ठीक आहे. देवीदास तुळजापूरकर आहेत आपल्याकडे. तुळजापूरकरजी, हे सत्य आहे का की 2,000ची नोट खरी की खोटी हे ओळखण्याची यंत्रणाच नाहीये बँकेकडे? आज अजूनही बँकांकडे फेक नोट डिटेक्शनच्या बाबतीत ज्या काही मशीन्स आहेत त्या 2,000ची खोटी नोट उघडी पाडण्यासाठी आवश्यक असलेली फीचर्स नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं, मी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मोठ्या नोटा रद्द करण्यामागचा एक मुख्य जो काय उद्देश होता तो खोट्या नोटा उघड्या पाडणं हा होता असं सांगितलं गेलं. पण मला नाही वाटत याचा आणि त्या गोष्टीचा काही एकमेकाशी संबंध आहे. कारण मोठ्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन नोटा आल्या त्यातही खोट्या नोटा निघाल्या. म्हणजे खोट्या नोटा निघणं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ही केवळ ती पहिली नोट रद्द केल्यामुळं तो त्या प्रश्नावर मात होऊ शकते किंवा त्या प्रश्नाची सुटका होऊ शकते असं नाही. तर मला वाटतं आर्थिक साक्षरता याच्या मुळाशी आहे. म्हणजे लोकांमध्ये ही या खोट्या नोटा कशा उघडाव्यात याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती लोकांना देणं, ती कशा पद्धतीने उघडी पाडता येईल याच्यासाठी एक आश्वासक वातावरण निर्माण करणं. आज मी बँकेत काम करतो, बँकेच्या काउंटरवर एखादी खोटी नोट जो माणूस आणतो आणि मला लक्षात येतं ही खोटी नोट आहे, तेव्हा मी काय करतो, त्याला मी सांगतो ही नोट मी फाडून टाकतो. तो म्हणतो साहेब तुम्ही फाडू नका, माझं नुकसान होईल, तुम्ही नोट मला परत द्या. बँक म्हणून मला ज्या सूचना आहेत की तुम्ही ताबडतोब पोलिसाकडे तक्रार करा. कुठलाही माणूस आज पोलिसांच्या दरवाजात जाऊन ही तक्रार करायला मागत नाही. त्याला असं वाटतं पोलिसांचा ससेमिरा माझ्या मागे लागेल, त्याच्यापेक्षा
जाऊ द्या ती नोट आपण फाडून टाकू, जाळून टाकू आणि तिथल्या तिथे या प्रश्नावर मात करू. मला असं वाटतं की याच्या मुळाशी जाऊन आपण तपासून बघायला नम्रताजी, याच पाहिजे की मुद्द्यावर या मला खोट्या बोलायचं. नोटा जे निर्माण होतात त्या कशामुळे निर्माण होतात आणि या उघड्या पाडायच्या असतील आपल्याला तर कुठेतरी आर्थिक साक्षरता मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नाही, नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे देविदास तुळजापूरकर. आर्थिक साक्षरता ही आपल्याकडे होणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. विवेक खरेंना काही मुद्दा मांडायचा. विवेक खरेजी. मी तुळजापूरकर सरांच्या मताशी एका बाबतीत सहमत आहे आणि त्यांनी जे आता बोलले त्या विषयानेच मी बोलू इच्छितो. मुळात त्यांनी बँकेचे कॅशियर म्हणून मी ती नोट फाडून टाकतो वगैरे बोलले. आता हे ते का करू शकतात, कुठली बँकेचा कॅशियर किंवा मॅनेजर, तर रिझर्व्ह बँकेने डिटेक्शन अँड इम्पाउंडिंग ऑफ फोर्ज नोट्स ही मास्टर सर्क्युलर 2001 पासून जी काढली त्याद्वारे रिझर्व्ह बँकेने त्यांना हे अधिकार दिले. वस्तुतः एखादी नोट खरी आहे किंवा खोटी आहे हे ठरवण्याचा रिझर्व्ह बँकेलाच अधिकार नाही. मी फार जबाबदारीने विधान करतोय. बर. क्रिमिनल प्रोसिजर कोड 292 आणि 293 नुसार हा अधिकार सरकारी यंत्रणांच्या नंबर 1 करन्सी नोट प्रेसचे टेक्निकल एक्सपर्ट, चीफ सायंटिस्ट फॉरेन्सिक सायन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सीबीआयच्या अंडर असलेलं गव्हर्नमेंट एक्झामिनर ऑफ क्वेश्चन डॉक्युमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या हाताखाली असलेली सीआयडीच्या अंतर्गत एखाद्या क्वेश्चन डॉक्युमेंट तपास करणारी यंत्रणा, हे 4 पदसिद्ध संस्था सोडल्यास भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला एखादी संशयास्पद नोट ही खोटी ठरवता येत नाही. ज्यांचं अभिमत हे कोर्टासमोर पुरावा म्हणून मान्य केलं जाईल त्या फक्त या 4 संस्था आहेत. मी प्रश्न हाच उपस्थित करतो आहे, वारंवार करतो आहे, रिझर्व्ह बँकेला पार्लमेंट हे सार्वभौम आहे. आपल्या देशात कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे, गेल्या 30 वर्षात कुठेही असं आढळत नाही की पार्लमेंटनी रिझर्व्ह बँकेला अशी ताकद दिली आहे की ते एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कॅशियरला सुद्धा सांगू शकतात की त्याला जी संशयास्पद वाटते त्या नोटेवर तू फाड किंवा खोटी म्हणून शिक्का मार. हे करण्याचा अधिकार कोणालाही नाही. विवेक खरे, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे विवेक खरे. मला विश्वास पाठकांना विचारायचंय. विश्वास पाठक, हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत की आपल्याकडे खोट्या नोटा ओळखण्यासाठी एक तर तांत्रिक यंत्रणा नाहीच आहे. आता आपल्याकडे बँकिंग एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे हे. आणि दुसरी गोष्ट, प्रशासकीय यंत्रणा सुद्धा स्ट्रॉंग नाहीये. विवेक खरेंनी आताच सांगितलंय. मग या सर्व यंत्रणा स्ट्रॉंग करण्यापूर्वीच घाईघाईने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे हे सगळे प्रकार होत आहेत असं समोर दिसतंय. नोटांच्या बाबतीत हे दोन्ही जे तज्ज्ञ म्हणतात आहे त्याच्यात नक्कीच तथ्य आहे आणि या दृष्टीने सरकार देखील त्याचा विचार नक्कीच करेल. आम्ही असं दावा करत नाही की सर्व यंत्रणा एकदम सुजलाम सुफलाम आणि सुसज्ज आहेत. त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी नक्कीच स्कोप आहे आणि तो बदल करण्याचाच हा एक व्यापक प्रयत्न आहे. आता याच्यात होतं काय की या ज्या काउंटरफिट किंवा डुप्लिकेट नोटा आहे या बाहेरच्या बाहेर छापल्या जातात आहे. आता नवीन नोट आजपर्यंत लोकांच्या अजून अंगवळणी पडायच्या आधीच या लोकांनी बरोबर पद्धतशीरपणे त्या नोटा बाजारात आणलेल्या आहेत आणि त्या नोटा जेव्हा बाजारात येतात तेव्हा त्या खरोखर माझ्या हातात जर आले किंवा तुमच्या हातात आल्या तर ते तपासण्याचं किंवा तसं अजून आपलं म्हणतात की लोकांना एज्युकेट केलं गेलेलं नाही. ते करण्याची नक्कीच आवश्यकता आहे, ती नक्कीच केलं जाईल. मात्र मूळ मुद्दा असा आहे मूळ मुद्दा हे यंत्रणेचा आहे. म्हणजे अगदी साधी आपण या ठिकाणी तांत्रिक यंत्रणा उभारू शकलो असतो की नवे स्कॅनर्स जे नोटा स्कॅन करतात आणि त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे ठरवणार आहेत, नवी यंत्र आपण बँकांना पुरवू शकलो असतो आधीच. तसं कुठचीच तयारी केलेली तेच म्हणतो की आजपर्यंत असे यंत्र किंवा अशी यंत्रणा नव्हती. मला 1 मिनिट देऊ शकाल? मी येते विवेक खरे तुमच्याकडे. विश्वास पाठक, तुमचा हा पूर्ण व्यवहार आजपर्यंत विश्वासावर होत होता. लोकांचा सरकारवर विश्वास होता, लोकांचा एकमेकांवर विश्वास होता आणि आपण नोटा एक्सेप्ट करत होतो. मात्र ज्या प्रकारचा हा भ्रष्टाचार आणि हा हवाला आणि इतर प्रकारच्या गोष्टी आहेत जी समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती ती मोडण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतलेला आहे. आपण जर बघितलं तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी देखील काही बघायला हव्या. हवाला मार्केट असो किंवा आतंकवाद असो, नक्षलवाद असो किंवा काश्मीरमध्ये जे दगड मारण्याचे प्रकार होते, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थंडावलेल्या आहे आणि आज चोरी करणाऱ्याला कुठेतरी एक जरब बसलेला, भीती बसलेली आहे. मी म्हणतो हा फक्त 2 महिन्याचा विषय नाही आहे, ही एक प्रोसेस आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी अचीव केल्या जाणार आहेत. बरं, ठीक आहे. या ठिकाणी मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र एक महत्वाचा मुद्दा आहे की एवढ्या राजरोसपणे या बनावट नोटा छापल्या जातात त्या नेमक्या कोणाच्या वरदहस्ताखाली?
ब्रेक नंतर आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे. बनावट नोटाच्या बाजारात येत आहेत, म्हणजे सरकारच्या नाकेबंदीला कुठेतरी आलेलं हे अपयश आहे का? रत्नाकर महाजन आहेत माझ्यासोबत. रत्नाकर महाजनजी, बनावट नोटा इतक्या राजरोसपणे छापल्या जात आहेत. नाशिकमधलं प्रकरण उघड झालं, तुम्ही जो दाखला दिलात कोल्हापुरामधलं ते डॉक्टरचं एक प्रकरण आहे. इतक्या राजरोसपणे छापल्या जातात, कोणाच्या वरदहस्ताखाली असाव्या? तुमचा अनुभव काय सांगतो? असं आहे की आपण जर 8 नोव्हेंबर नंतरचा घटनाक्रम नीट लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता घोषणा झाली, पण त्याआधी 6 नोव्हेंबरला पंजाबमधल्या कंबोज नावाच्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा फोटो ट्विटरवर अपलोड करण्यात आलेला होता आणि त्याच्या हातात नव्या 2000 रुपयांच्या नोटांचा मोठाच्या मोठा गठ्ठा होता. ही एक उदाहरण झालं. याहीपेक्षा आणखीनही उदाहरणं आपल्याला लक्षात येतील. याचा अर्थ असा, जर 6 नोव्हेंबरच्या ट्विटरवर तो स्वतःचा फोटो अपलोड करतो, त्याचा सरळ अर्थ त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी त्याला त्या नोटा मिळालेल्या होत्या. तेव्हा सिक्रेसी 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 अशी जी जपमाळ सतत म्हणजे ओढत या चालली सगळ्यांवर राजकीय जाते, वरदहस्त त्या आहे असं जपमाळेचा सुचवायचं अर्थ तुम्हाला? काय आणि त्या जपमाळेत नक्की मणी किती आहेत? आम्ही तेच सांगतोय. मी काहीच बोलत नाहीये, मी फक्त घटनाक्रम आपल्याला सांगतोय. म्हणून मी असं सांगतोय की या जपमाळेमध्ये नक्की मणी किती आहेत, त्यातले खोटे मणी किती होते, खरे किती होते, किती गळाले, किती राहिले, याचाही विचार करावा लागेल. दुसरं असं की ह्या नोटा छापत असताना सिक्युरिटी प्रेसमधले संबंधित तज्ज्ञ आणि मशीनवर काम करणारे जे कोण 2-3 लोक आहेत, यांच्या पलीकडे तर हे कधी जाऊच शकत नाही. मग असं असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर या नोटा छापल्या का जातात, बाहेर का पडतात, याची चौकशी केली पाहिजे. म्हणून पी चिदंबरम यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं प्रकरण जे आहे ते केवळ एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट किंवा रिझर्व्ह बँक किंवा अर्थ मंत्रालय यांच्यापुरतं नसून हा सगळा एक क्रिमिनल मामला आहे. एक छोटी गोष्ट जाता जाता मी आपल्याला सांगतो की या नोटाबंदी नंतर जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दलची आकडेवारी जी रिझर्व्ह बँकेने दिली ती आणि वित्त मंत्रालयानं दिली ती, याच्यामध्ये 6 लाख कोटी रुपयांचा फरक आहे. याचा काय अर्थ होतो? याचा सरळ अर्थ असा होतो की हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा 6 लाख कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे आणि बनावट नोटा हे त्या हिमनगाचं केवळ एक टोक आहे. विश्वास पाठक. नाही, आता ट्विटरवरचा जो उल्लेख केला ती ट्विटरची माहिती किती खरी आहे किंवा खरी आहे आपण असं जर गृहीत धरलं तर मला हेच सांगायचं किंवा नरेंद्र मोदींनी हा जो एक मोठं पाऊल उचललेलं आहे, नरेंद्र मोदी वर्सेस ऑल अशा टाईपची ती लढाई आहे. इथे बँकिंग सिस्टमवर किंवा ब्युरोक्रेसीवर त्यांनी भरोसा ठेवला. ऑलमध्ये भाजप सुद्धा येतं का? नाही, मी सर्व सिटीजनच्याच गोष्टी करतोय की प्रत्येक जेव्हा माणूस सिटीजन असतो तर त्याची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे त्याला अपवाद एक ती मानसिकताच असते गोव्यामध्ये. त्याच्यामध्ये मला हेच सांगायचं की ज्या बँकिंग सिस्टमवर किंवा ब्युरोक्रेसीवर त्यांनी भरोसा ठेवायला पाहिजे, त्या बँकिंग सिस्टममध्ये ऍक्सिस बँकेसारख्या गोष्टी ज्या बाहेर पडल्या तर अशा नोटांचं बंडल कुठे बाहेर पडलं असेल हे नाकारता येत नाही. नुसती ऍक्सिस बँक थेट रिझर्व्ह बँकेपर्यंत कनेक्शन गेलेले आहेत. हा, तर हे सगळे चौकशीचे विषय आणि यांच्यावर नक्कीच ऍक्शन घेतलं जाईल. आता तुम्ही बघताय की तो मग नाशिकचा पुजारी असो की तामिळनाडूचा चीफ सेक्रेटरी असो किंवा त्यागी असो, कोणाला हे सरकार स्पेअर करत नाही, त्यांच्यावर ऍक्शन घेते. आणि त्यामुळे हा जेव्हा धाक निर्माण होईल, आता ही व्यवस्था इतक्या वर्षानुवर्षे इतकी विस्केट झालेली आहे आणि भ्रष्ट झाली आहे, तर त्याला सुधारवायला हा वेळ लागणारच आहे. राहिला मूळ मुद्दा रिझर्व्ह बँकेचा आणि रत्नाकर महाजन सरांनी म्हटलं रिकन्सिलेशनचा, तो देखील तपासण्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. होऊ शकतं की याच्या आधी या सरकारच्या माध्यमातून, पूर्वीच्या सरकारच्या माध्यमातून जास्तीच्या नोटा बाजारात असतील ज्याचं अकाउंटिंगच झालेलं नसेल आणि म्हणून कदाचित रघुराम राजन. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुळजापूरकरांना काही मुद्दा मांडायचा आहे, मात्र रत्नाकर महाजनांना तुमचा काही मुद्दा पटलेला नाही. रत्नाकर महाजन, असं हे आपलं नेहमीच आहे. आपल्या गळ्यात यायला लागलं की ती उपरणं झटकन दुसऱ्याच्या गळ्यात टाकून द्यायचं. गेल्या सरकारनी जास्त नोटा छापल्या होत्या. अरे ही काय एखादी व्यापारी पेढी आहे काय? त्यामुळे पेढीचा मालक बदलला की मागच्याचा हिशेब काढायचा? ही काय आर्ग्युमेंटची पद्धत आहे? दुसरं असं की
हे आता आम्ही सगळं करतोय बरं का. मुद्दा सर, हा तो नाही. रिकन्सिलिएशनचा विषय आहे, सगळं बाहेर येईल याच्यात. जबाबदार सरकारला त्यावर उपाययोजना करावी लागतेच. तुम्ही आता थांबा ना जरा, मला बोलू द्या ना. मी तुमच्यामध्ये बोललो का? नाही, हसले तुम्ही, मी बोलताना दुसरा हसले मुद्दा तुम्ही. असा आहे की अरे पुन्हा तुम्ही बोलतच राहा, मग मी कशाला रत्नाकर बसू महाजन, इथं? तुमचा मुद्दा पूर्ण करा. मुद्दा असा की हे गैरप्रकार घडले हे लक्षात आल्याबरोबर आम्ही उपाययोजना केली की नाही, हा प्रश्न निरुत्तर वाटणारा असला तरी निरर्थक आहे. त्याचं कारण असलं की गैरप्रकार घडले की कुठल्याही सरकारला त्यावर उपाययोजना करावी लागतेच. प्रश्न मुळात हे घडले का असा आहे. आणि मग ट्विटरवर अविश्वास दाखवा, मागच्या सरकारवर अविश्वास दाखवा. अरे ट्विटर आणि फेसबुकच्या आधारे तर तुमचा सगळा डोलारा उभा आहे ना. मग आता तेच अंगाशी यायला लागलं की त्याच्यावर अविश्वास दाखवता का काय? ठीक आहे, देवीदास तुळजापूरकर आपल्यासोबत आहे, त्यांनाही काही मुद्दा मांडायचा होता. तुळजापूरकर, आता या चर्चेमध्ये आतापर्यंत ब्रेक नंतरची जी चर्चा झाली त्यात असा रोख दिसतोय की खोट्या नोटा ज्या वरद हस्ताखाली छापले जात आहेत ते राजकीय वरद हस्त कुठेतरी हा आहे. देवीदास तुळजापूरकर. मला वाटतं राजकीय अभिनिवेश बाजूला सारून गुणवत्तेच्या निकषावर आपण थोडं या प्रश्नाकडे बघायचा प्रयत्न केला पाहिजे. मुळात या नोटा हाताळणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे एकीकडं राष्ट्रीयकृत बँका आहेत, दुसरीकडे सहकारी बँका आहेत, ग्रामीण बँका आहेत, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत, बचत गट आहेत, यातल्या फार कमी लोकांजवळ आज फेक नोट डिटेक्शन मशीन्स आहेत. म्हणजे ती यंत्रणा नाहीये. त्यामुळं जिथे जिथे कॅश हाताळल्या जाते त्या ठिकाणी खोट्या नोटा उघड्या पाडण्यासाठीची यंत्रणा पहिल्यांदा उपलब्ध झाली पाहिजे, हा पहिला आग्रह असावा. दुसरी गोष्ट आणखी मलाही वाटते की खोट्या नोटा, आता जसं खरेंनी बोलताना सांगितलं की हा अधिकार कोणाला, मला वाटतं कायद्यातल्या तरतुदी, रिझर्व्ह बँकेचे निर्देश पुन्हा एकदा नव्याने तपासून बघितले पाहिजेत आणि वातावरण असं निर्माण केलं पाहिजे की बँक कर्मचारी किंवा जे लोक कॅश हाताळतात त्यांना जर एखादी खोटी नोट आहे असं आढळून आलं तर पुढे प्रक्रिया काय, कुठल्या प्रक्रियेतून ही गोष्ट आपण तिच्या धसास नेऊन पोहोचवू शकतो, ही प्रक्रिया आपण नवीन कुठेतरी आखायला पाहिजे. ती आखली तर जे कोणी आज खोट्या नोटा ज्यांना आढळून येतात त्या जास्त उघडपणे समोर आणतील, त्याचा पर्दाफाश करायचा प्रयत्न करतील आणि पोलीस यंत्रणा जी आहे ती पोलीस यंत्रणा देखील याला पूरक भूमिका बजावू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन हा विषय हाताळला पाहिजे. हा विषय हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे, पण ज्या एका विशिष्ट डिस्प्रपोर्शनेटली आपण या प्रश्नाकडे बघतो तसं पण बघायला नको असं मला वाटतं. ठीक आहे, माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मला अगदी शेवटचा मुद्दा घेऊन विवेक खरे यांच्याकडे जायचंय. विवेक खरे, एकूणच हे सगळं चित्र बघितलं तर कितीही घट्ट नाकाबंदी केली तरी या खोट्या नोटा, बनावट नोटा छापण्याचा प्रकार थांबवता येईल का? मला अर्ध मिनिट द्या. गेली 16-17 वर्ष रिझर्व्ह बँकेनी अल्ट्रा व्हायलेट लॅम्प वापरायला सांगितलेलं आहे सगळ्या बँकांना खोटी नोट ओळखायला. प्रत्यक्षात त्या अल्ट्रा व्हायलेट लॅम्पचे मुख्यतः 9 प्रकार आहेत. 10 नॅनोमीटर वेव्हलेंथ पासून 400 नॅनोमीटर वेव्हलेंथ पर्यंतचे युव्ही लॅम्पचे त्याचे विविध उपयोग आहेत. इंडस्ट्रीमध्ये आहेत, मेडिकल सायन्समध्ये. त्यातला कुठल्या प्रकारचा युव्ही लॅम्प नोट तपासण्यासाठी चालू शकतो इतकंही औदार्य रिझर्व्ह बँकेनी आणि कुठल्याही शासनाने गेल्या 16 वर्षात दाखवलेलं नाही. मी सांगतो, जेवढ्या बँका आहेत त्यापैकी किमान 80% बँकांमध्ये पर्पल रंग सोडणारा एक दिवा ही नोट, इतक्या भारतीय चलनाची तुम्ही अवहेलना केलीत, ही पॉलिटिकल वरद असतं, अँटी नॅशनल इंटरेस्ट असलेली मंडळी, गुंडगिरी, या सगळ्यांना पोषक वातावरण म्हणून काय हिम्मत का होती या खोट्या नोटा करायची? तुमच्याकडे आज जी नोटा तपासायची यंत्रणा आहे त्या सर्वांमधनं या सहजतेने पास होतात. कुठल्याही गल्लीबोळामध्ये अशा नोटा तयार करणं शक्य आहे. ही यंत्रणा जोपर्यंत तुम्ही परफेक्ट करत नाही आणि खात्री येईल खोटी करणाऱ्याला की माझी नोट पकडल्या जाणार आहे बाजारात,
तो धाक जोपर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे हे करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. तुम्ही 2,000ची काढा, 5,000ची काढा. नक्कीच हा अत्यंत कारण महत्वाचा 1-2 मुद्दा या हजाराची चर्चेच्या नोट शेवटी विवेक खरे यांनी मांडलेला आहे. खरं तर अनेकांना आणखीन खूप मुद्दे मांडायचे असतील, मात्र आपल्याला वेळेचं भान ठेवलं पाहिजे. मुद्दा एकच आहे की मोदींनी घेतलेला निर्णय हा चांगला आहे की वाईट आहे या संदर्भात चर्चा होण्याच्या आधीच यामधनं पळवाटा शोधून किंवा यामध्ये आणखीन काहीतरी गुन्हेगारी प्रकार आणून हे कसा काय हा निर्णय हाणून पाडता येईल याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नाकाबंदी कितीही केली तरी सुद्धा विवेक खरेंनी ज्याप्रमाणे सांगितलंय की धाक जोपर्यंत निर्माण होत नाही अशा कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात, तोपर्यंत कितीही नाकाबंदी झाली तरी अपयश हे येण्याची शक्यता ही जास्तच आहे आणि कदाचित तशाच प्रकारचं अपयश हे त्यामुळेच आता येत आहे अशी उदाहरणं समोर येत आहेत. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.